त्यांची नाव घेत नाही, पण गणेशचा आग्रह खूप होता. गेल्या 5 वर्षापासून सातत्यानं आदर्श गाव आहे, तुम्ही आले पाहिजे, आदर्श गाव आहे, तुम्ही आले पाहिजे. पण येण्याचे काही योग पाहिजे असतं, त्याला काही विषय पाहिजे असतं. लग्नात येता येतं, मरणात येता येतं, पण आता आम्ही लढण्यासाठी आलो आहे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग अशा वेळेस त्याचं अधिक महत्त्व गणेश जास्त आहे. 5 वर्षानंतर जो प्रतीक्षा होती त्या प्रतीक्षेला खऱ्या अर्थानं आता आकार आलेला आहे. आणि म्हणून आपले सभापती महोदय असन, माजी सभापती महोदय असन, रयत संघटनेचे असणार, आमचे सरपंच असणार, यांचाही आभार मानतो. आमचे किरणजी मोरे सातत्यानं बरेच चित्रकार, बरेच व्यंग्यचित्रकार धर्मामध्ये भांडणं लावण्याचे चित्र काढतं, पण माझा माणूस माझ्या कष्ट करण्याची लूट कशी होतं तो एक प्रयत्न मांडण्याचा ते करत असतं. किरणजी मोरे त्यांचे आभार मानतो. आमचे बल्लूजी जोंजाळ आहे, निलेजी वाटाणे आहे, सर्व कार्यकर्ता, आता सगळ्यांचे खाली पण सगळे तालुका प्रमुख, सगळे महत्त्वाचे तिकडे आमचे बापूजी, सगळ्यांचे मी आभार मानतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. मित्रांनो, लक्षात घ्या का हे रान पेटवायची वेळ आहे आणि एकच शेतकरी दुखात आहे असं नाही आहे. तो धान उत्पादक शेतकरी गडचिरोलीपासून मी सुरुवात केली. गडचिरोलीपासून गोंदिया, तिकडे भंडारा, नागपूर, असं करत करत इथपर्यंत आलो. मला एकही धान्य घेणारा म्हणजे तो कुठलंही पीक घेऊ दे, एकही शेतकरी सुखात आहे असं एकाने सांगितलं. मागच्या वर्षी किती नफा झाला मी विचारायचं, म्हणे बच्चू नफा खायचं, कर्ज सांगावं एवढं झालं का व्याजानं देता देता थंड होऊन गेलं. अशी सगळ्या इकडे अवस्था आहे. म्हणजे जो सगळ्यात जास्त संख्येनं आहे तो आज उपाशी का मरतोय. आम्ही स्वतःला विचारून घेतलं पाहिजे. आमच्या स्टेजवर सगळ्या पक्षातले, सगळ्या जातीतले लोक इथे असेल आणि सगळ्या जाती धर्मातले असल्यावरही आमचं सगळ्यात जास्त वजन असल्यानंतर सुद्धाही आमचे 65% आमदार तिकडे जातं, आमचे 65% खासदार तिकडे जातं. आणि मग त्या विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये विचार आमचा व्हायला पाहिजे, तर भांडवलदाराचा होतोय. ज्यानं मत मारलं तोच आमच्यासोबत बेमान होत असेल तर आम्ही त्याला रस्त्यावर ओढण्याची ताकद ठेवली पाहिजे, हे खास करून सांगायला आलं. मित्र, ही अवस्था आहे. ज्याने आमच्या इमानदारीनं आम्ही तुम्हाला मत मारायचंय. तुम्ही शेतकऱ्याचे मुलं म्हणून आम्ही तुम्हाला मत मारतोय. दुधाचा धंदा बेकार आहे, कांदा उत्पादक शेतकरी मरतोय, द्राक्षवाला मरतोय, तिकडे आम्ही पाहतोय मक्यावाल्याचे बेहाल आहे. 2000चे भाव नाही आहे मक्याचे, 1500 रुपयानं आता जालन्याच्या लोकांना विकला. शिफारस केली 3000 रुपये भावाची आणि मका जाहीर केला 2200 रुपये भाव. म्हणजे प्रत्येक मागं आम्ही पाहिलं तर 2 ते 3 हजाराचं गॅप प्रत्येक पिका मागं आम्ही खर्च आम्हाला कमी भेटत आहे. आणि हे सगळं आम्ही का होतंय याचं खरं तर लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आम्ही हे जेथपर्यंत लक्षात येणार नाही का गावागावातल्या जाती पाती धर्माचे भांडणं तुमच्या डोक्यात एवढे आणून टाकले का तुम्ही जातीच्या बाहेर निघाले तयार नाही आहे. तुम्हाला या शेतीच्या प्रश्नापेक्षा जातीचे प्रश्न जास्त महत्वाचे वाटतं. कधी आदिवासी म्हणून समोर येणार, कधी धनगर म्हणून, कधी मराठा म्हणून, कधी ओबीसी म्हणून, शेतकरी म्हणून कधी रस्त्यावर येणार आहे. ज्या काळ्या मातीवर उभा राहिला ना, तो कोणत्या जातीचा असू दे, कोणत्या धर्माचा असू दे, ते कधी काळी माय आमची बेमान झाली नाही. बेमान झालं असेल तर हे सरकार बेमान झालं, त्याच्यामुळे आमचे हे हाल. आमची मेहनत कमी आहे का? आम्ही कुठलीही मेहनत कमी पडत नाही. एका दाण्याचे 100 दाणे देणारी ही धरती माता आम्ही पाहतोय. तुम्हाला कुठंच कमी येणार नाही एवढी ताकद त्या मातीमध्ये आहे. तिकडे 100 किलोचं लोखंड टाकलं तर 80 किलोच्या वस्तू तयार होतं. तो सगळा उद्योगपती नफ्यात जातं आणि आम्ही डबल टिबल चौबल गुन्हाकार करा एवढं सगळं आम्हाला पीक भेटत असताना, गुन्हाकाराचा उद्योग असताना सुद्धा आम्ही घाटत का याचं चिंतन नंतर आम्ही केलं पाहिजे. त्याचं कारण फक्त सरकार नाही, त्याचं कारण तुम्ही सुद्धा तेवढे जबाबदार आहे. कारण तुमच्या डोक्यातली जात आणि धर्म पार्टीची गुलामी जात नाही, म्हणून आम्ही रस्त्यावरून मरावं लागतं. हे खऱ्या अर्थानं जर आम्ही समजून घेतलं तर मी सांगतोय देशात संख्या आमची सगळ्यात जास्त आहे. देशात शेतकऱ्याची संख्या जास्त आहे. आवाज बी आमचाच मोठा व्हायला पाहिजे होता. मेहनत पण आमचीच जास्त आहे आणि उद्योग पण गुन्हाकाराचा आमचाच आहे. आणि तरी आमचं मरण काय येतं हे रात्रभर चिंतन मंथन करा. सरकार मोठी गोष्ट नाही अरे. सरकार तर एका दिवसात तालावर येते.
सरकार निवळ कर्जमाफी नाही करणार, निवळ भावच देणार नाही. तर मी सांगतोय, तर देवेंद्रजी असू दे का नरेंद्रजी असू दे, तुम्ही जर शेतकरी म्हणून ज्या दिवशी एकत्र या, तुमची पार्टीची गुलामी सोडून ज्या दिवशी एकत्र या, त्या दिवशी नरेंद्र आमचा देवेंद्र कानाला उठबशा घालून उठ बैठका घालायला लावू आम्ही. एवढी ताकद आहे तुमच्या. पण त्यांनी तुम्हाला एकत्र होऊ द्यायचं नाही ठरलेलं आहे. 2300 रुपये भाव कांद्याच्या आदेश मध्ये राहत आणि आता 500 600. काय फरक पडला 2 महिन्यामध्ये? एवढा फरक का पडतो? कोणाचे हात माने होत आहे? कोण बदमाशी करताय याच्यामध्ये? कशा पद्धतीने आम्ही पाहतोय आमच्या सगळ्या प्रकारचं लुटलं जात आहे. 2 महिन्यात एवढा काय फरक पडणार आहे? आता काय कांद्याची निर्यात बंदी आहे? म्हणजे एवढा सगळा व्यवस्थित जर पाहिलं, मी आता सिंगापूरचे भाव पाहिले कांद्याचे 8,000 रुपये क्विंटलचे. सिंगापूरला किरकोळ मध्ये कांदा आहे 11,000 रुपये क्विंटल. अरब कंट्रीमध्ये कांदा जातो 5 ते 6,000 आणि शेवटचा आम्ही पाहतो टॉपचा कांदा जातो 12,000 रुपये क्विंटल. जिथं खपते तिथं विकू द्यायचं नाहीये. म्हणजे वाढलेले भाव कमी करायची ताकद ठेवतो सरकार, पण कमी झालेले भाव वाढवासाठी काही करत नाही. जितना मरना है मरने दो साले को, कोई फिकर नहीं घेता. कारण तुम्ही आम्ही सगळी नामर्द झालो रे. उगा छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घेत आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घेताना हे आणूबाणूवाल्याचा धंदा थोडा आहे तो. अरे 14व्या वर्षी जेव्हा आदिलशाहीचा फौज 1123 किलोमीटरवर आदिलशाह हे 50-60 हजाराची फौज घेऊन बसला होता. तो तुमचा निजामशाही याच संभाजीनगरच्या त्या दौलताबाद किल्ल्यामध्ये 1,00,000ची फौज घेऊन बसला होता. मोगलशाही होती, कुतुबशाही होती, निजामशाही होती, आदिलशाही होती आणि मधात 7 ते 8 9 पोरं स्वराज्याची शपथ घेण्याचं स्वप्न पाहतंय. मी नाव घेतोय छत्रपती शिवाजी महाराजचे. आमची काही अवकात आहे का? विचारा थोडस, रात्रभर विचार करा. अरे 7 आम्ही पाहतोय तोरणावर जेव्हा पहिला ध्वज फडकवत तेव्हा दादोजी कोंडवे म्हणताय की लपाले जागा भेटणार नाही. ते 50,000ची फौज जर आली ना तर चिरफाड होईल. जिजा उठ्या आणि सांगताय हो दे चिरफाड. या शेतकऱ्यासाठी एक शिवाजी नाही 10 शिवाजी गेले तरी हे लढाई थांबणार नाही. या मातीतले लेकरं आम्ही. आणि तुम्ही जर पोलीस आले तर पाहिजे तुम्ही रात्रभर थांबाची गरज नाही, थांबत नाही तुम्ही. थोडी सभा देऊन दे, 2 तास लेट झाली का अर्धे गायब होतोय. ही शेतकरी भागवत सप्त्याला बसतात 3 घंटे, मिरवणूक काढता गणपतीचे 10 घंटे. आम्ही दुर्गादेवी उठवतोय त्याच्यासाठी स्वतःहून पैसे खर्च करून सगळं करतो. करा तुम्ही ते धार्मिक कार्य, आम्हाला काही मना करायची नाहीये. साधी जयंती असली तर आम्ही काय काय करतोय. पैदल येताना मला सप्त सुंदर जाताना आम्ही कार्यकर्ते पाहतोय. जाऊ द्या, आम्हाला त्याच्याबद्दल म्हणायचं नाहीये. पण देवधर्मासाठी करतोय तेवढ्या माझ्या मायबापासाठी करायला जाते का तुमच्या बापाचं? काय जातंय? देव देवळात नाही, मंदिरात नाही, मस्जिदीत नाही असं म्हणणारे संत महाराष्ट्राशिवाय दुसऱ्या इथे अधिक जास्त झाले नाही. तरी तुमचं डोकं तिथून निघत नाही. हे दुःख आहे आमचं. मित्र लक्षात घ्या का आज जे कांद्याचे भाव पडल्या जातं, साधं आम्ही सांगतोय. तुम्ही साखरेवर निर्यातीची सबसिडी दिली का नाही दिली? म्हणजे जो साखर आहे तो कारखान्यात तयार होतोय, उसाला सबसिडी नाही आहे. पण उसापासून जे साखर निर्माण होतं त्या कारखानदाराने ते परवडलं पाहिजे म्हणून तुम्ही साखरेला सबसिडी देता, विदेशात साखर जाऊ देता, सबसिडीनं साखर बाहेर जातं. वा. आणि आम्हाला सबसिडी द्यायची गरज नाहीये. फक्त निर्यात बंदी उठवून त्याच्यातलं निर्यात कर जरी 0 केले तरी मी सांगतोय तुमचा कांदा 5,000च्या खाली येईल ना. मी सांगतोय मी त्या दिवशी राजकारण सोडून दे, राजकारण सोडून दे. तुमचा कांदा 5 ते 6,000च्या खाली येऊ शकत नाही. आम्हाला इथं विकायची गरजच नाही. 75% कांदा या देशातला विदेशात जाऊ शकता. एवढ्या ताकदीचा कांदा, त्या क्वालिटीचा कांदा आम्ही इथं उत्पादन करतोय. पण जिथं खपतं तिथं विकून द्यायची पॉलिसी निर्माण केली, धोरण निर्माण केलंय. महात्मा ज्योतिबा फुलेनं सांगितलं होतं कलम कसाई शेतकऱ्याचा आसूड नावाचं पुस्तक वाचा. आणि महात्मा फुलेनं म्हटलं मला ते पटत नव्हतंय
कलम कसा आहे. म्हटलं सुरा मारणारा बोकड्याला कापणारा तोच कसंही असेल, पण कलम लिहिणारा पण कसंही असू शकतं. आमचे मोदीजी 56 इंच वाले हैं, इनका सीना 56 इंच है और कितने झूठ बात करते हैं. त्यांना एक पत्र विचारलंय, अरे आम्हाला 15% नफा भेटत नाही रे, शेतकऱ्याला 15% नफा नाहीये. कापसाचे भाव इतके पडले, 6,500 रुपये मार्केटला भाव आहे. आणि त्याचं कारण असं आहे का 25 लाख गाठी आम्ही आयात केल्या. जे मोदीचे यवतमाळले त्या आत्महत्याग्रस्त भागात बसून भाषण केलं होतं. हे सरकार आणि हे लोक कसे नालायक असतात, किती प्रकारचे आम्हाला कशा पद्धतीचे बनवाबनवी करतं. सत्ता आल्यानंतर आणि आण्याच्या अगोदर त्यांचे बोल बच्चन जर पाहिलं तर ते असं वाटते हा त्याचा माणूस तो माणूस नाही, हा त्याचा भूत उभा आहे का, अशी अवस्था आहे. आम्ही कापडे विदेशात पाठवू, आम्ही सुतही विदेशात पाठवू. कापड सूत तर विदेशात पाठवलंच नाही. मोदीजीनं 25 लाख गाठी अमेरिकेच्या आमच्या देशातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या उरावर आणून बसवल्या. जे आमचा कापड विदेशात पाठवणारे म्हणणारे मोदीजी आमच्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी आज आम्ही पाहतो कर्दन काळ ठरलं. 11% आयात कर कमी केला आणि कापूस आयात केला. म्हणजे तिथला कापूस इथं आणण्याची व्यवस्था फक्त कापड मिल मालकासाठी करू शकतो. 100-200 कापड मिल मालक असेल ज्याचा कापडाचा धंदा आहे, त्या 200 लोकांसाठी व्यवस्था का पाहिजे. डायरेक्ट आम्ही त्या गाठी इथं येऊ शकतो. पण माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं भलं करायचं असं म्हणताना तुम्ही, तर मग कांदा विदेशात जाऊ का देत नाही. जेव्हा भाव असेल तिथं जाऊ द्या ना. ते साधी गोष्ट आहे, कुठल्याही पैसे नाही. उलट 22-23 मध्ये 42,000 कोटी भेटले, त्यात व्यापाऱ्याला 28,000 कोटी भेटले. सरकारच्या तिजोरीत 2,000 कोटी रुपये जमा झाले कांदा उत्पादक शेतकऱ्याचे. 2,000 करोड रुपये 22-23 फक्त निर्यात शुल्क जे काही महसूल झालं, परकीय चलन आम्हाला आलं ते 42,000 कोटीचं आहे. 22-23 निवड व्यापाऱ्याला 10 ते 28,000 कोटी रुपये गेले. सरकारच्या तिजोरीत 2,000 कोटीच्या वरते जमा झाले. म्हणजे आमचा कांदा गेला तर सरकार घाट्यात आलं नाही, सरकार नफ्यात आलेलं आहे. आमचा कांदा गेल्यानंतर सरकारवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही, उलट तो नफ्यात येतं. तरी सरकार आमच्या बाजूने उभं राहत नाही. याचं कारण सरकार नाही, तुम्ही आहे. तुम्ही स्वस्त बसलेले आहे. तुम्ही 200 रुपये मजुराला कमी देणार, पण आमच्या एका क्विंटल मागे 2,000 रुपये जरी कमी दिले तरी तुम्ही पेटून उठणार नाही. हा तुमचा दोष आहे भाऊ, सरकारचा दोष नाही आहे. तुम्ही पेटून उठत नाही, हा आमचा सगळ्यात मोठा दोष आहे. आणि त्यासाठी खरं तर एकत्र येणं शेतकरी म्हणून. काय झालंय गावागावात मी पाहतो ना, पार्टीचे गुलाम एवढे झालेले आहेत, भयानक. ते म्हणतं ना, बाप मेला तरी बेहतर नेता जिवंत राहिला पाहिजे. ही जी मानसिकता आहे ना, ही गावागावात आलेली आहे. काय जास्तीत जास्त जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची तिकीट भेटत, आणि त्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या तिकीटसाठी हा साला गुलाम करून टाकतं गावात. हे तर गुलाम होतच, पण अख्ख्या गावाला जाऊ देणार आपल्याला काय पडलंय. आपले सरकार दारू असेल अधिक काय असेल, दारू पिणार तरी परवडते, कमसे कम ते चौकात विरोधात तरी बोलते. पण हे जिल्हा परिषद वाले आम्हाला चिवत्या बनवते. झेंडा महत्वाचा यांच्यासाठी, काही महत्वाचं नाही. मी जिंकलो असतो, मला 5 तिकिटा भेटल्या असत्या प्रहारला, माझे 5 आमदार राहिले असते, मी पण निवडून आलो असते. पण मला माहित आहे एकदा जर सरकार सोबत जर त्या पक्षासोबत बसलो तर गुलामी तुमची नाही नेत्याची करावं लागते. भांडे त्यांचे उचलावं लागते. बच्चू कडून पळणं कबूल केलंय, पण युवतीनं लढणं कबूल केलं नाही. ही व्यवस्था माझ्यासाठी शेतकरी मजूर दिव्यांगाशिवाय आमच्या डोक्यात काहीच नाही. आता जरी हो म्हटलं ना, एखाद्या पार्टी सहज उचलून घ्यायला तयार आहे, पण तिथं आम्हाला जमत नाही. माझ्या मायनं सांगितलं 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर. 3 गुन्ह्यामध्ये आजही आम्हाला 4 वर्षाची सजा लागली. माझी माय म्हणे जेव्हा मी वाचून आले तर कोर्टाची नोटीस आल्यामुळे काय होईल म्हटलं, ते गुन्ह्याचा आलेला एकत्रित 350 गुन्हे. मला वाटलं आता रागवणार माय आपली.
ते म्हणे 350 झाले ना, शेतकऱ्यासाठी 1000 झाले तर परवा करू नको, लढत राहा. या मायाच्या शिक्षणातून आम्ही समोर आलेलो. लक्षात घ्या, आपल्याकडून अपेक्षा आहे का पक्ष ठेवा, जात ठेवा, धर्म ठेवा, पण मी शेतकरी म्हणून जगता येईल का एवढं बघा. तुम्ही ज्या दिवशी शेतकरी म्हणून जगा, एवढे गुलाम नका. तुमच्या एका कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पट्ट्यामधलं 1000 कोटीचं नुकसान आहे पुऱ्या तालुक्याचं. आणि 200 कोटी गावात 10 लाख रुपये 20 लाख रुपये दिलं तर त्या आमदाराला डमरू वाजवतो आणतोय आम्ही गावात, आदर सत्कार करतोय. अरे जेव्हा आमच्या विरोधात निर्णय होत होते, हा आमदार बोलत होता का? बोला ना. मी विधानसभेत बोलत होतोय तेव्हा एक आमदार भेटला, मला खालून चिठ्ठी दिली, तो माझ्या या मतदारसंघातलं बोलू. म्हटलं तू का बोलत नाही? तू मला बोलायला लावतोय, तू का बोलत नाही सांग. तो बच्चू भाऊ माल्याच पक्षाचं सरकार, आम्ही काय बोलू म्हणे. ही अवस्था आहे आमची. असे करंटे लोक निवडून देतो आम्ही जातीच्या ताकदीवर, पक्षाच्या बलावर. तुझ्या बाबासाहेब आंबेडकरांनं मतदानाचा अधिकार तुमच्या बोटात दिला, तो काही जात पाहून मतदानासाठी नाही दिला. लक्षात घ्या. अशा याचा अर्थ मी जे सांगितलं का आमदार मला चिठ्ठी घेऊन बोलायला का लावतोय आणि तो पार्टीच्या विरोधात का बोलत नाही, तो तुमच्यासाठी बोलायला तयार नाही, पार्टीच्या विरोधात बोलायला तयार नाही. म्हणजे तुमच्यासाठी बोलत नाही, तो त्याला पार्टीचं धाक जास्त आहे. पार्टी बडी आहे उसके साथ बस. मतदार मोठा नाही. अरे मतदार काय, भाजपचे अर्धे, काँग्रेसचे अर्धे, राष्ट्रवादीचे. तिकीट भेटली का निवडून येतोच. तुम्ही सांगितलं पाहिजे पार्टीला, तुम हमारे नहीं हो सकते तो ये बंदा किसान आपका भी नहीं हो सकता. जोर से बोलो. फिर आगे मजा. एवढं जरी म्हटलं तर सगळं संपून जातंय, पण तेवढं तुम्हाला करता येत नाही म्हणून आम्हाला टोले घ्यायला लागतं रे. 350 गुन्हे दाखल करून घ्यायला लागले. एवढंच समजलं नाही तुम्हाला. एक मत परिवर्तन करू शकतं. उद्यापासून भिंतीवर लिहिणं सुरू करून टाका, कांद्याला भाव नाही, आमचं तुम्हाला मत नाही. जिल्हा परिषद पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि मत मागायला आला तर कांदे फेका चालायच्या अंगावर, मत देऊ नका. एकदा होऊ द्या दंगल. गावात आला, मस्त सभा घ्यायची आणि सभा घेतल्यानंतर तिकडे बसायचं, फक्त कांदे मारायचे. ते म्हणते ना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सोन्या चांदीचा देव केले चोराचं भेव. भेव म्हणजे भीती. लाकडाचा देव केले अग्नीचं भेव. मी 2 शब्द अधिक जोडले. राजकारणी देव केले मताचं भेव. मत फार महत्वाचं. हत्याचं बळ आहे ते. 10 आंदोलनाची ताकद एका मतामध्ये आहे, पण ते आम्ही स्वीकारलीच नाही. तुम्हाला आम्हाला व्यवस्थित आम्ही पाहतो त्या जातीपातीत गुणाळून ठेवलेला आहे. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है. और काँग्रेस वाले फतवा काढते. इकडे फतव्याचं राजकारण काँग्रेसचं आणि यांचं बटेंगे तो कटेंगेचं राजकारण आहे. आता 6.5 लाख शेतकरी मेला, तो का हिंदू नाही मेला का रे? हिंदूच मेला. मग आता कुठे गेलं हिंदुत्व तुमचं? तिथं हिंदू नाहीये तुम्ही. तिथं तुम्ही कुत्र्या मांजरापेक्षा वाईट अवस्था आहे तुमची. आज कांद्याचे भाव पडल्यानंतर एक बैठक झाली का कॅबिनेटची? बघा काय निर्णय झाले माहित आहे. कधी कधी कांद्याचे निर्णय पाहिले तर स्टॉक बंदी, स्टॉकवर निर्बंध, निर्यात बंदी, इतक्याच्याच भात विकावं लागल, सगळे बंधन टाट एका झटक्यात 4-5 निर्णय होऊन जातो कॅबिनेटचे. थोडे भाव वाढले, तुमचे 4000 भाव जाऊ द्या, केंद्र सरकार 1 टाइम मीटिंग घेतं. 1 टाइम सर्व पक्ष हो म्हणतंय, एकही पक्ष विरोध करत नाही. काल खाणाऱ्याचा विचार होतो. आणि सगळ्यात मोठं जे की व्यापाराची बनमाचकी आहे ना, ती सगळ्यात जास्त बनमाचकी आहे. कांदा आमच्या शेतातून बाहेर काढला आणि तो व्यापाराच्या घशात जेव्हा चालला, आता तर नाफेड सुद्धा तुम्हाला मारायला आलं. ते असं वाटलं जगवण तुम्हाला, पण ते तुम्हाला मारतंय. लक्षात घ्या. त्याच्या माध्यमातून पुन्हा व्यापारीकरण सुरू केले. या सगळ्या गोष्टीवर पेटून उठावं लागेल. आणि मी नक्की सांगतोय देवेंद्रजीला, तुम्ही लाख लबाड बोला, लाख तुम्ही आम्ही पाहतोय आम्हाला फिरवायचा प्रयत्न करा. या वेळेला आम्ही तुम्हाला फिरवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही तुम्हाला फिरवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. नागपूर 4 बाजूला घेऊ. ज्या जिल्ह्याचे गावचे तुम्ही शहराचे प्रमुख आहे, जिथे तुमचा जन्म झाला,
त्याच गावात तुम्हाला नाकेबंदी केल्याशिवाय राहणार नाही. हे नाकेबंदीसाठी आम्हाला 28 तारखेला जायचं आहे. निवड भावासाठी नाही, निवड कर्जमुक्तीसाठी नाही, तर शेतकरी जिवंत आहे हे सांगण्यासाठी जायचं. आमचा शेतकरी जिवंत आहे हे सांगण्यासाठी जायचं आहे. लढाई तर लढल्या जातो, भाव तर येऊ भेटत, पण तुम्ही एकत्र तर झाले पाहिजे ना. एकदा एकत्र झाले. शरद जोशीच्या काळामध्ये तो व्यवस्था ती होती, चांदवडचं आंदोलन काय गाजलं होतं. याच भूमीतून भीक नको हवे घामाचे दाम ही जी काही ललकारी शरद जोशी साहेबांना या भूमीतून आम्ही पाहतो उभ्या महाराष्ट्राला दिले. त्या भूमीतून आज जेव्हा मी पहिल्यांदा आलो इकडे किती उत्साह होता. मी प्रत्येक तालुक्यात गावात जातोय, खांद्यावर उचलणारा एकच कार्यकर्ता पाहिला, पण 8 कार्यकर्ते याच्या खांद्यावर त्याच्या खांद्यावर, त्याच्या खांद्यावर त्याच्या खांद्यावर. एवढा जल्लोष मी आतापर्यंतच्या सभेमध्ये कधीच पाहिला नाही. एवढा जबरदस्त कार्यकर्ता आम्ही इथे भेटलाय. सभापती महोदयांना सांगितलं का हे ऊर्जेचं स्थळ आहे, इथून ऊर्जा भेटतं, आणि निश्चित सांगतोय इथली ऊर्जा या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला स्वाभिमानानं जगण्याची एक नवीन दिशा दिल्याशिवाय राहणार नाही. ही ऊर्जा घेऊन आम्ही जातोय, आणि तुम्ही सुद्धा ताकदीनं सगळा प्रदेश, सगळं राज्य, अख्खा आम्ही पाहतोय महाराष्ट्र या देशाला दिशा दिल्या ताकदीनं उभा करू आपण. एका शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या पाहिजे. माझ्या शेतकऱ्यानं ज्या शेती करणारा शेतकरी आहे त्याला कधी पश्चाताप नाही वाटला पाहिजे का मी चुकून या शेतीमध्ये आलोय. तो स्वाभिमानाने म्हटलं पाहिजे कि जैसा गर्व से कौम हिंदू है वैसा मेरे किसान ने बोलना चाहिए, गर्व से कौम किसान है इस देश की शान है. या ताकदीनं बोलणं आमच्या तोंडातून हे वाक्य निघालं पाहिजे. ते जबरदस्त ताकद आम्हाला येत्या या 4-5 वर्षात उभी करायची. प्रचंड ताकद. ते सत्ता गित्ता ते पद बीज आम्हाला महत्वाचं नाही. माझा शेतकरी मजूर, काम करणारा शेतीवरचा मजूर असेल, माझा मेंढपाळ बांधव असेल, मच्छीमार असेल, दिव्यांग असेल, मित्र, ही जाती आणि धर्मभेदची लढाई नाही आहे, ही अर्थभेदची लढाई आहे. पैसा आता कहां से और जाता कहां है. सरकारच्या तिजोरी देणारा पैसा येतो कुठून आणि ते देतं कुणाला. 10 वर्षात 16 लाख कोटी रुपये 200 आम्ही पाहतोय कंपनीवाल्यांना माफ केले. ते कोण लागतं ते सांगा, का माफ केले ते सांगा, त्याची रिकव्हरी कशी होणार आहे ते सांगा. आमच्या 1 लाख कर्जासाठी तुम्ही आमच्या जमिनी हरास करता. लाज वाटायला पाहिजे साले हो तुम्हाला आमचे मत घेताना, लाज वाटायला पाहिजे. आता नानोकारचा प्रकल्प गुजरात मध्ये आला. केंद्रानं 540 कोटी रुपये नानोवाल्याला दिले. 0.01 1% कर्ज घेतला नाही, 1% सुद्धा नाही. तुम्ही बकऱ्या घेतल्या तर 18% आहे. महिंद्रा अँड महिंद्रा 18 ते 26% व्याजानं देते. ट्रॅक्टर घ्या, अधिक काही घ्या. आमच्यावर व्याज आकारणे इथल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं मला वाटतं चक्रवाढ व्याज लावलं असेल. चक्रवाढ व्याज लावताच येत नाही. मी बँकेचा अध्यक्ष आहे. मी जसा बँकेचा अध्यक्ष झालोय तर 2 लाखाचं कर्ज असेल तर 4 लाखाच्या वरती 1 खर्च सुद्धा लागलेला बच्चूकडून एकाच दिवशी कमी केला. डबल आकारता येणार नाही, डबलच्या डबल आकारता येतच नाही. रिझर्व्ह बँकेचे सर्क्युलर आहे, हे सगळं तपासावं लागेल. अशा प्रकारचं चक्रवाढ व्याज आम्ही पाहतोय क्रॉप लोनला कुठंच लावल्या जात नाही. आणि या बँकेनं लावलं असेल तर ते चुकीचं आहे, त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. ही लढाई आम्ही तुम्हाला सांगतोय, हे विचाराची लढाई आहे, ही पैशाची लढाई आहे, हे जाती धर्माची नाही आहे. माझा शेतकरी सगळ्याच जातीत आहे, मला माहित आहे. तो सगळ्याच पार्टीत आहे. संख्या तो हमारी भारी है, आवाज भी हमारा भारी है. सगळं भारी असताना आम्ही मरतो का? रात्रभर विचार करा. का आमचं चुकलं असेल तर ते सांगा, मेसेज करा मला का बच्चू भाऊ आम्ही सगळे वाईटच आहोत, आमची शेती बेकार आहे. आमची शेती किती काही बेकार नाही रे. आमचे कष्टही बेकार नाही, कमी नाही आहे. आमचे कष्ट भरपूर आहे. एवढे कष्ट कोणीच करत नाही. जगाच्या पाठीवर शेतकऱ्या एवढे कष्ट करणारा दुसरा कुठलाच उद्योग नाही आहे. प्रचंड कष्ट आहे. पण तरी घाट्यात काय? कारण ते दिल्लीची कलम बेमान आहे आमच्यासोबत. दिल्ली आणि मुंबईचं सरकार आमच्यासोबत बेमानी करते. मित्र, आम्ही मी सांगतोय हे शहरातले पटपट आमच्या खेड्यात राहिले आले असते. जेवढ्या कार शहरात उभ्या आहे ना भाऊ, त्याच्यापेक्षा चौपट कार माझ्या गावात उभ्या राहिल्या असत्या. एवढी ताकद आहे त्या शेतीमध्ये. पण यांनी साल्यानं लुटून एवढं खाल्लं
कार घ्यायचं सोडा घर पडायला लागलं आमचं. इतकी वाईट अवस्था झाली आमची. त्या सगळ्याच्या विरोधात आम्ही संताप येत नाही, ही मोठी वाईट गोष्ट आहे. तो सचिन जाधव त्याच्या घरी पाहायला गेलो परभणीचा, त्याने आत्महत्या केली. सहज गेलो तिकडे, चाललो होतो परभणीला, तर त्याचं सगळं ऐकल्यानंतर काटे आले अंगाला. सोयाबीन 3400 रुपये विकला लागले, 5000 रुपये भाव होते. आणि 3400 रुपये सोयाबीन विकल्यानंतर त्या व्यापाऱ्यांना अर्धेच पैसे दिले, अर्धे दिलेच नाही. त्या गड्यानं 4-5 चक्रा मारल्या, पैसे नाही हाती आले. पोलीस स्टेशन मध्ये गेला तर तो उद्योगपती आहे, तो काय तुझे पैसे देणार नाही, तूच काय खोटा बोलतोय. वापस आला. आमदार म्हणे हे तुझं खाजगी प्रकरण आहे, व्यक्ती प्रकरण, मी लक्ष घालत नाही. त्यानं एसटीतच पॉयझन घेतलं, एसटीतच नेलं. बायकोले माहीत झालं, बायकोच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ होता. जसा सचिन जाधव आपला नवरा मेला असं माहीत झालं, त्या बायकोनं सुद्धा आत्महत्या केली. पोटातलं 7 महिन्याचं बाळ सुद्धा मेलं. एवढ्या वाईट अवस्थेत ते शेतकरी. गावात भेट द्यायला गेलेला सगळ्यात गंभीर गोष्ट ही आहे, सगळ्यात राग येणारी गोष्ट ही आहे, एकाने त्या घटनेचा कुठलाही निषेध नव्हता, कोणी त्याची चीड व्यक्त केली नाही. हा सचिन जाधव जातीच्या नावानं नेला असता, धर्माच्या नावानं नेला असता तर गावच्या गाव पेटली असते. पण शेतकरी म्हणून नेला, त्याची काही किंमत राहिली नाही. मित्र, जर अशी अवस्था राहिली तर तुमच्यासाठी लढणारा सापडणार. तुम्ही पहा टीव्ही मध्ये रोज, सकाळी ओबीसी दिसतं, दुपारी मराठा दिसतं, नंतर अधिक दलित येतं, नंतर मुसलमान येते, नंतर 2 नेत्याचे भांडणं असतं. टीव्हीत दुसरं काय दिसतं मला सांगा. शेतकरी रोज मरतय, तो कसा जगत असेल. त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं एखादं ब्रेकिंग न्यूज सांगा का किती लॉस झाला म्हणून, त्याचा काही अभ्यास करत नाही. ही व्यवस्था आमच्यावर काय आहे. संख्येनं आम्ही जास्त असलो तरी आमचंच का दाखवलं जात नाही रे. कारण अर्धे टीव्ही चॅनल हे उद्योगपत्याचे. खेड्यातल्या माणसानं गरीब राहावं आणि त्याला मुंबई दिल्लीतल्या माणसाचे भांडे घासावं, ही एक षडयंत्र इथे व्यवस्थित चालू आहे. आम्हाला या षडयंत्राला आरपार करावं लागेल. ते आरपार फक्त आवाज देऊन नाही होत, विचार करून होत. विचार तो जातीच्या बाहेरचा असला पाहिजे. धर्म भेदून आम्ही पाहतोय, खरा धर्म शेतीचा उभा राहायला पाहिजे. त्या शेतकऱ्यासाठी लढलो पाहिजे. त्या शेतकऱ्यासाठी आम्ही पाहतोय एक जिवंतपणा आम्ही दाखवला पाहिजे. ही तुमच्याकडून अपेक्षा. तुम्ही शेवट एक रात्री एकदा इतकं म्हणा का मी कुठल्याही जातीचा असू दे, पार्टीचा असू दे. मला एक बोर्ड हे आमचे कुठे गेले, नानाच्या फॅक्टरीवर गेलो, एका शेतकऱ्यानं फार चांगलं लिहिलं आहे तिथे, होय मी शेतकरी आहे. मी सलाम केला, त्याला मानाचा मुद्रा केला. कुठल्याही जाती, कुठल्याही गावचा राहा, एवढं म्हणा, होय मी शेतकरी आहे. एवढं जरी म्हटलं तर जिंकलो रे आपण, एवढं म्हटलं तरी जिंकलो. पण ते तुम्हाला जमत नाही, कारण पार्टी आडवी आहे. हे जे पार्टीचे निष्ठावून आहे ना, पहिले येले बदलावं लागेल गावागावात, यांच्यावर सुरू करावं लागेल वाढ. चालत तुमची पार्टी आहे, तू आमचं न गाता तू त्याचं गाते. मरते माझा बाप आणि गाणं त्याचं वाजवायचं. कोण सांगितलं हा उलटा धंदा? आणि ते तुम्हाला गेले दिल्लीत तर 4 घंटे उभे करताय आणि त्याच्यासाठी इकडे बनवासकी करताय. माझ्या शेतकऱ्याला मारताय तुम्ही. हे असं निष्ठावून असेल तर मला सांगा. आणि एखादा मेलं तर त्याच्या ढुंगणाला तोचा पार्टीचा झेंडा लावून मारबत काढायचा आलेला. ही निष्ठा कमी करा नेत्यावरची. मी तो म्हणतो बच्चू कडूवर निष्ठा ठेवू नका, कुठल्याही पक्षावर निष्ठा ठेवू नका, नेत्यावर निष्ठा ठेवू नका. निष्ठा ठेवायची असेल तर माझ्या माय बाप शेतकऱ्यावर ठेवा, दुसऱ्यावर काही निष्ठा ठेवायची गरज नाही. माझा शेतकरी एवढा आहे तर एका कवीनं म्हटलंय का किसान इस धरती का भगवान आहे. या धरतीवरचा कोणी देव असेल ना भाऊ तो शेतकरी आहे. चारही तरफ दिसते तो चौक आहे, तो के उद्योगपत्याच्या पोटात दिसतं, त्याच्या रक्त आहे ना ते माझ्या शेतकऱ्याच्या मेहनतीतून आलेलं आहे. चारों तरफ दिखता है. जैसा भगवान देव चारही इकडे असतं ना, तसा माझा शेतकरी तुम्ही फिरा, चारही तरफ भेटते. तुमच्या अंगातले कपडे शेतकऱ्याचे, तुमच्या अंगातले रक्त शेतकऱ्याचं. प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याच्या जमिनीतून येतं, तेव्हा तो जिवंत राहू शकतो.
एवढी ताकद त्या शेतकऱ्यामध्ये आहे, एवढा आम्ही पाहतो एवढी प्रचंड ताकद असताना सुद्धा तोच शेतकरी मरत असेल तर मित्र आपल्याला आग लावावं लागेल, पुन्हा मशाली पेटवावं लागेल, आता एकत्र व्हावं लागेल. पुढची पिढी बर्बाद नाही झाली पाहिजे म्हणून आम्हाला लढावं लागणार आहे. मग ते गुन्हा दाखल होऊ दे का काय होऊ दे, वो उनका काम करेंगे और हम हमारा काम करेंगे. आई भवानीच्या शक्तीनं आम्हाला आता ह्या लढा अतिशय प्रामाणिकपणे मोठा समोर न्यायचा आहे. 28 तारखेला नागपूरला यायचं आहे. गणेश निंबाळकरनं ज्या पद्धतीनं सांगितलं तो अतिशय चांगल्या प्रामाणिकपणे काम या भागात करतोय. प्रचंड अभ्यास गणेश निंबाळकरचा या बाबतीत आहे. एक कांदा उत्पादक शेतकरी आणि त्याचं नेतृत्व म्हणजे प्रचंड नॉलेजनं प्रत्येक गोष्ट बारकाईनं तो मांडत असतो. आणि म्हणून आम्ही पाहतोय का ज्याच्याजवळ काहीच अक्कल नसतं त्याला मताची आम्ही पाहतोय गुन्हाकार होतोय, आणि जो सगळा तुमच्यासाठी झटतोय त्याला मात्र पळावं लागतं. एवढं दुर्दैव या देशामध्ये. बाबासाहेब आंबेडकरले पाडलं शेतकऱ्यानं आणि शरद जोशीले पाडलं शेतकऱ्यानं, कारण तो तुमच्या जातीचा नव्हता. तुमच्या भागात तर खाली आणि वरते हा नवीनच भाग पाहिला. काय म्हणते माहित नाही काय, घाटावरचे आणि घाटाच्या खालचे, हा बारीवर आणि बारी खाली. तेवढी कम बुद्धी आहे, तेवढी लहान बुद्धी कोणाची असतं का रे? अरे तुम्ही सांगा, पाखरं मिसळून जाते रे, हवा मिसळतं, पाखरं मिसळतंय, जनावर मिसळतं, आणि तुम्ही अजून हे बारीकच अटकले. कसं होणार ते तुमचं? बारी खालचा निवडून आला पाहिजे, नाही तर बारी खालवरचा निवडून आला पाहिजे. अरे कुठलाही निवडून आण, पण तो शेतकऱ्याचा मायकेल लाल निवडून आण, शेतकऱ्यासाठी लढणारा निवडून आण. आम्ही सभागृहात होतोय तर आर पार करायचं आण. इज्जत हरामी गिरामी सगळी काढून टाकायची. आमच्या सीएमला सुद्धा घाम फोडण्याची ताकद ठेवायची. हम अकेले थे लेकिन 2 बार सभागृह बंद किया बच्चू को. एकटा माणूस पुढे त्या विधानसभेमध्ये 2दा सभागृह बंद करायला लावलं. तुम्ही देता आंडू पांडू निवडून, माझं तुम्ही बोलून घे. ते असं जर आम्हीच करत असेल तर मग राय काय आमच्या हाती भेटणार तरी काय? 28 ची लढाई मोठी करायची आहे भाऊ. आमंत्रण द्यायला तुम्हाला आलो आहे. मी तिथून 700 किलोमीटर अंतर गाठून तुमची सकाळपासून सभा करतोय. 7 दिवस उपोषण झालं, 8 दिवस पैदल चाललो 200 किलोमीटर, आणि तेव्हापासून सातत्यानं हा महाराष्ट्र पायाखाली घालतोय. सकाळी 6 वाजता उठायचं, रात्री 2 वाजता झोपतोय, सारखं प्रचार करतोय. कुठली पर्वा नाही, काय होऊन कसं नाही. लोक त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून रोज मुख्यमंत्री माझ्या मतदारसंघात काही ना काही माझ्या विरोधात कारनामे करत असतात. हा अंदर कसा जाईल, हा थांबन कसा, आपल्यावर ईडी लागू शकत नाही, एवढी आपली संपत्ती नाही. हम फकीर चंद है, उठाना पडेगा तो बच्चू को न उठाना पडेगा. तुमचे आमच्या संपत्तीवर तुम्ही बोट ठेवील एवढी मोठी संपत्ती बच्चू कडूची नाही आहे. आणि म्हणून ही लढाईमध्ये इमानदारीने सांगतो, छत्रपती शिवरायाच्या शक्तीनं सांगतो का लढाई जिंकल्याशिवाय वापस नाही, ताकदीनं लढू. आपल्या सर्वांचं आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.